श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 471। उपशम प्रकरण सर्ग 86। हे माते तृष्णे, मी आता निर्वाण स्थितीप्रत जाऊन पोहोचलो आहे. म्हणजे तू एकाकी, दीन आणि शुष्क होऊन गेली असशील. परंतु मी तुला सोडून जातो याबद्दल तू दुःख करीत बसू नकोस. हे भगवन कामा, तुझ्यावर विजय संपादन करण्यासाठी मी जे वैराग्यादी उपाय योजले त्या अपराधापासून झालेल्या माझ्या दोषांबद्दल मला क्षमा कर व मी आता परमात्म स्वरूपाशी कायमचा एकरूप होत आहे, तरी मला चांगला शुभ शकून दाखव. हे तृष्णारूपी माते, तुझा फार दिवसांनी परंतु कायमचा वियोग होत आहे व तोही तुझ्या सहवासरूपी दोषामुळेच होत आहे. यास्तव तुला माझा अखेरचा नमस्कार असो. हे पुण्यरूपी दैवा, तुलाही माझा नमस्कार असो. कारण पूर्वी तूच मला नरकातून बाहेर काढून स्वर्गामध्ये पाठविलेस. निषिद्धाचरणरूपी जमिनीमध्ये उत्पन्न झालेल्या नरकरूपी मोठाल्या शाखा धारण करणाऱ्या आणि यातनारूपी पुष्पभाराने ओथंबलेल्या पापरूपी वृक्षा, तुलाही माझा नमस्कार असो. ज्याच्या सहवासामुळे मी पुष्कळ काळपर्यंत नानाविध नीच योनी भोगल्या व जो आजपासून अदृश्य व्हावयाचा आहे, अशा त्या मोहरूपी आत्म्याला माझा नमस्कार असो. कळकांच्या मिशाने माझ्याशी मधुर भाषण करणाऱ्या आणि समाधी स्थितीमध्ये माझी मैत्रीण होऊन राहिलेल्या या गुहारूपी तापसीलाही माझा नमस्कार असो. हे तपस्विनी गुहे, या संसाराचा मार्ग आक्रमण करीत असता खिन्न झालेल्या मला धीर देण्याला तूच कारणीभूत झालीस. संसारातील सर्व संकटांच्या योगाने खिन्न होऊन समाधीला विघ्न आणणाऱ्या सर्व दोषांपासून मी दूर पळून जात असता मनाला पूर्ण विश्रांती सुख देणारी तू माझ्यावर प्रेम करणारी माझी खरी मैत्रीण झालीस. यामुळे सर्व शोकाचा परिहार करण्यासाठी मी फक्त तुझाच आश्रय घेतला. हे दंडकाष्ठा, अरण्यातील हिंस्त्र पशु, सर्प वगैरे घटक प्राण्यांकडून आणल्या जाणाऱ्या संकटांमध्ये, मार्गामधील खाचकळग्यांमध्ये आणि लताकुंजांनी युक्त असलेल्या प्रदेशामध्ये संचार करीत असता माझ्या हाताला आधार देऊन सांभाळून नेणाऱ्या आणि वृद्धावस्थेमधील एकुलत्या एक मित्रा, तुला माझा नमस्कार असो. हे तुच्छ देहा, हाडांचा पिंजरा, रक्त, मांस वगैरे सामग्रीसह तू आता आपला रस्ता धर. तुझ्यावरील मळ, घाम वगैरेंच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या दुर्गंधीला व तन निवारणार्थ कराव्या लागणाऱ्या स्नानादी उपायांनाही माझे नमस्कार असोत. तसेच भोजन शयनादी सर्व व्यवहारांना आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या व्यापारांनाही माझे नमस्कार असोत. हे पंचप्राण हो, तुम्ही तर माझ्याबरोबर नेहमी असणारे व माझे फार दिवसांचे स्नेही आहात, तेव्हा इतर मित्रांबरोबर तुम्हालाही माझे नमस्कार असोत. मी आता तुम्हाला सोडून जात आहे, तरी तुमचे कल्याण असो. मी तुमच्याबरोबर विचित्र अशा अनेक जन्मांमध्ये पर्वतावरील लताकुंजात विश्रांती घेतली, निरनिराळ्या लोकात संचार केला, अनेकविध सिद्ध क्षेत्रात क्रीडा केली, नानाविध कार्यविलासात घडून गेलो व नानाविध मार्गातून प्रवास केला. ह्या जगदरूपी कोशामध्ये मी तुमच्या सहवर्तमान जे केले नाही, जे हरण केले नाही, जे दिले नाही, ज्याचा मनाने अवलंब केला नाही, अशी एकही गोष्ट नाही व ज्या ठिकाणी गेलो नाही असे एकही ठिकाण नाही. आता तुम्हाला जिकडे जावेसे वाटेल तिकडे जा. प्रिय मित्रांनो, मी देखील आता आपल्या इष्टस्थळी जातो. या संसारातील सर्व पदार्थांच्या संग्रहाचे पर्यवसान नाशामध्ये होते. सर्व प्रकारच्या उन्नतीचे पर्यवसान अधोगतीमध्ये होते.
व सर्व संयोग अखेरीस वियोग परिणामीच होतात. अर्थात तुमचा व माझा आता वियोग व्हावा यात काहीच आश्चर्य नाही. माझ्या नेत्रांमधील हा प्रकाश आता सूर्यमंडळात प्रविष्ट होवो. सुगंधापासून प्राप्त होणाऱ्या आनंदाचे ग्रहण करणारे हे घ्राणेंद्रिय वन्य पुष्पांना उत्पन्न करणाऱ्या गंधवती पृथ्वीमध्ये लीन होवो. माझा हा प्राणवायू त्याच्या स्पंदासह वर्तमान वायूमध्ये मिसळून जावो. माझ्या कर्णेंद्रियातील शब्द श्रवण शक्ती आकाशाच्या उदरात प्रविष्ट होत व माझ्या जिव्हेच्या ठिकाणी असलेली रसग्रहण शक्ती चंद्रमंडळात समाविष्ट होवो. सारांश म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यावर दिवस समाप्त व्हावा किंवा कल्पांतकाली सर्व सृष्टी आपल्या उपादान कारणाशी एकरूप व्हावी. तद्वत प्रणवाचा दीर्घ स्वराने उच्चार केल्यानंतर इंधन संपताच अग्नी विझून जावा किंवा तेल संपताच दिव्याचा प्रकाश शांत व्हावा. त्याप्रमाणे मी आपले मन बंद करून आपल्या परमात्म स्वरूपी कायमचा लीन होईन. ज्याच्या अखिल कार्यपरंपरा नष्ट झाल्या आहेत, जो सर्व दृश्याच्या अतीत जाऊन पोचला आहे व ज्याच्या प्रणव उच्चाराची ब्रह्मारंध्रामध्ये शांती झाली आहे, असा मी सकळ मोहरूपी मलाचा निराश झाल्यामुळे अत्यंत स्वच्छ अशा ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित झालो आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.